शेतकऱ्यांच्या कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश, शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा। यंदाच्या खरीपावर अल निनोचं संकट, यंदा सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज, मराठवाडा पश्चिम विदर्भासह प्रत्येक जिल्ह्याला नियोजन करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश। साठवणूक बाजीमुळे ग्रामीण भागात इंधन तुटवडा, नियमित वापरात 20 ते 25% वाढ, डिझेल तुटवड्याबाबत ग्रामीण भागात नियोजन करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बुलढाण्यात पेट्रोल पंप सुरू होताच नागरिकांची तोबा गर्दी, इंधन खरेदी करण्यासाठी कॅन घेऊन लोक धावले, लोणार तालुक्यातील व्हिडिओ व्हायरल। कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटरवरील अधिकृत पेज बंद, तर इन्स्टाग्रामवर अवघ्या 6 दिवसात 17 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, भाजपपेक्षा कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स अधिक, मराठी तरुणाची मोहीम देशभर व्हायरल। माझ्यावर अन्याय, माझी अटक बेकायदेशीर, पोलिसांच्या कारवाईवर विकास लबांडेंची प्रतिक्रिया, तर लबांडेंच्या अटकेचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांकडून निषेध, सूड भावनेतून अटक केल्याचा आरोप। आपमधून भाजपात गेलेल्या राघव चड्ढांना दिल्ली कोर्टाकडून चपराक, पक्ष बदलल्यानंतर होणारं ट्रोलिंग वैयक्तिक हक्काचं उल्लंघन नाही, दिल्ली कोर्टाकडून स्पष्ट। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात कारवाई आता पालकांपर्यंत, पेपर विकत घेणाऱ्या लातूरच्या एका पालकाला सीबीआयकडून अटक, मोटेगावकर पालकांसोबत लाखोंची डील करायचा, पैशांनुसार मोटेगावकरकडून नोट्स आणि कोचिंग, सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवाला कनेक्शन उघड, उत्तराखंडच्या हरिद्वारमधून बिश्नोई गँगच्या 3 शूटर्सना बेड्या, 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कट रचल्याची माहिती। उल्हासनगरमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार, 7 राऊंड फायर झाल्याची माहिती, गोळीबारात 3 जण जखमी, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू, कैलास चौकातील घटना।